अजून थोडीशी. हम्म. ही पहिली होती ना काढली त्या दिवशी केलेली ती भरली. सुरुवात झालेली आहे, दिवाळी झालेली आहे आणि सुरुवात आमची केलेली आहे आम्ही कशापासून नानी? हळदीपासून. हळदीपासून. यस. हळद तर लागते ना अगोदर. हा, हळद आमची सगळी संपली होती. आम्ही दिवाळीच्या टायमाला केली ती 10 किलो, त्यातले 4 पुढे शिल्लक इथं. आणि ही सुंदर हळद बनवली. जर कुणाला मस्त क्वालिटी सुंदर क्वालिटीची आणि ब्रँड तर मला एकदा नक्की संपर्क करा. माझा तर नंबर तुम्हाला माहितीच आहे, 9657480033. आणि ही अशी हळद मनीषा मसाले बारामती. यस. नाही जायचं म्हणलं ना, मी जाणार आहे. चला, प्रतुक्षाने आमच्या सगळं लावलं बी. आली दिवाळी गेली दिवाळी झाली दिवाळी. जावा शाळेत मग आता, लागा कामाला. बघा आता कामधंद्याचं. आता बसाला कुठं परत एकदा. चला तर गणेश, मी झाडून काढते आणि हळदीची पॅकिंग करते. मला जायचंय मामाच्या हॉटेलवर. धरी फोन चार्जिंगला लाव. अहो नाही म्हणलं की नाही असतं आपलं. उद्या तू दररोज तिथंच आहे. आता तो आपल्या दुकानापाशीच आहे. आता मामा दुकानापाशी गेला या. त्या किती लांब आहे? जुन्या दुकानापाशी आपल्या. हिला लय पडले. राम राम भाई शर्मा. तू मला लय नसल्याने करते. कोण? तू. काय केलं? मला लिहायला मामाच्यात. कुठं? हॉटेलवर. हॉटेलवर. मी काय करते सकाळ काम. काय करते? काम प्लॅन मधलं. हार्ट बॅग. मी कशाला जायची तिथं? बघाय हॉटेल बघाय. मग मला पण बघायचं. तुला काय बघून करायचंय? छान आहे का कसलं? हा बरं, मी तुला आणते व्हिडिओ काढून, फोटो काढून आणते. बर. का डोळ्यांनीच बघायचंय? काय माहेरवर नाणे आणि सगळ्यात पहिलं काम कुठलं असतं? कुठलं असतं? तुम्हाला माहितीये का, मी काजड वरनं फक्त कसं टीची इथं लगेच कापडाची बाहेर का माहितीये का? ही काय केर कोण झाडायचं दारातला? ही पाला नंतर का दिवाळी हो गई, दिवाळी आई दिवाळी गई. आज पहला दिन है. आज पहले दिन को हमने हल्दी बनाई. नानी अब वो चल रही है हल्दी. मैं ये साफ सफाई, घर में थोड़ा सा साफ सफाई किया. दीदी ने किचन की किया, मैंने उधर इधर उधर का सब किया. अब ये झाड़ून काटेंगे, फिर कपड़े धोएंगे. मशीन का कुछ गड़बड़ हो गया, वो वाला केर और भरेंगे. कुछ कौन आया है देखो. तो चलो हम गाइस सूर्य देखते हैं. बोलिए क्या है? हमने दिवाळी आता ही जी खिळक आहे ना, त्याच्या आड काळ्या लापलाय. तुम्हाला दाखवते मी. आणि तो कुठं चाललाय ती पण सांगते. इकडं कुठल्या तरी मांजरांची भांडणं चाललेत आणि ती ओरडते इथं. मग हा बघा कसा निघालाय. दिसतंय का? इतका भांडणं खेळतो. ह्याला एवढा नाद आहे ना भांडणं खेळायचा. दुसऱ्याच्या मांजरांना जाऊन मारायचं, भांडणं खेळायची, दुसऱ्याच्या बायांच्या शिव्या खायला लावायच्या मला. आणि ह्याला सगळी ओळखते ती. हा एकटाच काळा आहे आमच्या वस्तीवरती. आता तरी ह्याचं वय झालंय 7-8 वर्षाचा झालाय. त्याच्यामुळं जरा भांडणं खेळायची ह्यानी बंद केलं. तर इथं काळ्या फक्त ऐकतोय भांडणं चाललेली. म्हणजे ज्यांची भांडणं चाललेत ना मांजरांची, त्यांचं ऐकतोय. रुबी कुठं जात नाही. रुबी नवीन नवीन ह्याच्या मागं जायची. मी तिला लय मारायची. निघालाय आता बघा. बांगा 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 बांगा. जा जा. येतोय का आवाज?
आपण बघू कुठं चाललाय ते. मी तुमच्या बरोबर येते. सॉरी, तुम्ही माझ्या बरोबर या. चला. पाऊस, दिवाळी झाली पण पाऊस काय बंद व्हाय नाही अजिबात कसलाच. असं सगळं चमकतंय. आणि आता वाजलेत 4:30. तात्यांच्या शेळ्या आल्या आहेत आमच्या. एवढ्या शेळ्या आहेत तात्यांना. 1 2 3 4. कुठं वराटती व मांजर? आता बोकाड इकडे 3 शेळ्या राहत्या ना. चला, मांजर पण दाखवते, भाऊंचं काय चाललंय ते पण दाखवते. आणि ऊन पडलंय आता. कुठं भांडणं चालल्यात मांजरांची. आणि भाऊंची ह्यांची गाई इली. गाईला सुंदर असं बाळ झालंय. तुम्ही पण कंटाळत असताना सारखं 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 30 व्हिडिओ बघून बघून. गंगवात्याने तिथं धोतर वाळाय टाकलेलं, ती भाऊंनी काढलं. कालवड झाली का तुला झालाय काय माहिती. ती कसं बघतंय माझ्याकडं. भांडणं चाललेले मांजरांची दाखवते. भाऊ पण दाखवते तुम्हाला. भाऊ बी आले तिकडं आता. मी आधी घर तिकडून येते ना. आपलं घर तो का तिथे. हे झाडांमुळे काय होतं दिसत नाही. काळ्या काळ्या तिकडं बोहत आहे ना, गायांना भरलेलं मकाचा, त्यात बसलाय. इकडं फॉरेस्टात आहेत, सकवात्याने बसलं तिथे. आणि मांजरांची कुठं भांडणं चालल्यात दाखवते. एकच मिनिट. इथं भांडणं चालल्यात ह्या दोघांची. आणि आमचा काळ्या 3रा. आता ही मला बघितल्यावर पळून जाते नी. हो का. हे तर एक मांजर आहे. इथं हे असं इथं त्यांची अजून भांडणं चालल्यात ती मांजरांची. मैत्रिणींनो थोडक्यात दाखवली. भाऊंचं कालवड दाखवू का तुम्हाला. पण मला आधी घर आहे ना, पायात माझ्या चप्पल नाही ना, मी अशीच आलेली आहे. एकच मिनिट. भाऊ, पोरगी झाली का पोरगा. पोरगी का पोरगा. पोरगी झाली होय. हुंडा आहे. आयला हुंडा भीतोय की. गाय कुठे गेली. गाय चराय गेली होय. चराय गेली गाय. आणि भोपळ्याला आणि भोपळ्याला भोपळ आलेत बर का. आणि मंडई लावली भाऊनी ह्यांनी. मंडई लावली तुम्ही इथं. कारली. आवा ती काळ्या चाललं होतं मांजर वरडतात तिकडं. काळ्या म्हणून कोणाची मांजर भांडणं खेळतात मी बघाय गेलती. मांजर भांडणं खेळतात 2 ती बघाय गेलती. मांजर आलं इकडं आलं मगाशी आलते. ह्या इथवर आलं मी तिकडं वाटायला होतं. मी गेलं घरी. लय त्या 2 मांजर आहेत. काळ्या तो का तिथनं बघतोय. काळ्या तुमचा काळ्याचा आलता इकडं. नाही आता निघालाय तो का. कुठं. मांजरांच्या भांडणात तिकडं निघालाय का. हा हे बघा चल. नाही ती 2 खेळतात भांडण. हो निघालाय बघायला. आमच्या तिच्यावाला येते. हाय का. आमच्या मांजराला काळ्या पळा रे. पळाला घरी तो. ही तर हाय की पातेल्यात पाणी. पण ही परवा दिवशी भरलेलं आहे. पाला पडला की पाणी पिवळं होतं. गायला पाणी नाही वय भाऊ. टाकीतला टाकीत हाय पण तोंडाला येईल. आयो मोटर चालू करावं लागेल. बादली आण रे सोमा. काय सांगितलं मग अशी गाय दावली
हा. आता ही गाईचं बाळ दावलं मग अशी, आता ही गाय दाखवते तुम्हाला. इकडं आण, इकडे ए पोरा तिकडं आहे गे. वरच्यात व्हायची वर काढून पाहिलं नाही का आलं ते. भाऊची गाई लई ताणायला येणार वत पाणी. चला हळद मी पॅकिंग केली किती आणि राहिली किती तुम्हाला दाखवते. झाडून काढत काढत व्हिडिओ काढलाय मैत्रिणींना मी. इथं एक केर गोळा केलाय दिसतोय का कचरा, आणि तिकडे एक केर गोळा केलाय. इकडली सगळी साफसफाई करून झाली बाहेरची, तोपर्यंत आमच्या राणींनी इथं हळद भरली आणि मी ही हळद पॅक केली ती आणि मग गेलते. आता ही परत चिटकावते एवढी. रुबी काय ग छकुली, डुग्या डुग्या कुठं तरी त्याला पाणी खायला दिलं का डुग्याला? अयो माझ्या पुढे झेंडा हलवीत निघाली. काय ग पती राडा? शो कोणाच्या पोटचा राडा? तू तर म्हणली मला कपडे नाही ती दिवाळीला त्या दिवशी. तुला मी म्हणलं कपडे घाल नवी, तू म्हणली कपडे नाहीत नवी. मग ती कशाला ठेवते? विषय नवीन कपड्यांचा होता. ती कशाला ठेवती जुने कपडे घड्या घालून एवढ्या? काय करू मी एवढ्या कपड्यांचं? दे पुसायला फारशा चल. छान. तर एकंदरीत असं कपाट इसकटलेलं आवरायचं चाललंय. आमच्या गणेशनी तर काय केलंय तुम्हाला सांगू का? मधली फळीच काढून टाकली कपाटाची. डायरेक्ट गणेश काढतो, डायरेक्ट कोंबतो. पाहिजे ती घेतो परत अशी अशी कोंबून. येस. आणि माझी साडी कशाला ठेवली का? ती बी लागायची तुलाच. अगं नाही, गडे घालून ठेवती ती कपाटात टाकलेली. एक साडी माझी मी लई वर्ष झालं नेसलेलं नाही. हा कांड झालाय. कांड कर नाही तर तिकडं काय कर. मला नेटच्या साड्या कांड तुझाच झालाय. काय केलं तू? साडीची इस्त्री जाळली काय? मूर्खागत काय केलंय का? ओरडू नका, थोडी पण ओरडू नको. तू जाळली कस काय साडी? मला माहित नव्हतं. माहित नव्हतं माझी? ऐक की तू, मी मुद्दाम नाही जाळली. मुद्दाम नाही जाळली. दाव कुठं कुठं टिकल्या पाडल्या ताई त्या. अशी अशी फुलभाजी ओढत होती, पाठीमागं पाऊस लावलेला. झाली ठिणग थोडं. मला किती प्रेमाने आणलेली ती आई साहेबांनी. ऐक ना तू, ऐक ना तू, ऐक ना तू माझं अगोदर. काय ऐक ना? ऐक ना तू. हो, कुठं काय झालं माहिती का? दुसरीकडे कुठंच नाही झालं, फक्त खाली पदर होता ना. हो, आता पदर एवढा मोठा आहे ना, लय मोठा पदर आहे, ठीक आहे. आणि ही फक्त इथं झालंय असं, फक्त ही आहे ना, ही अशी टिप मारली नाही एवढी, फक्त एवढी साडीतली एवढीच किनार. रावले माझी. हो, आणि पदर जाऊ किती मोठं. हो, किती मोठा पदर. काय नको किती मोठा आहे. नेटच्या साड्या. इकडे बघ ना, मग ही अशी आपण पिन करतो की नाही, आपण अशी पिन, मग ही असं आतल्या साईडला. हो जाऊन दे, माझं जळलेलं असलं तरी घालीन मी. ही साडी ना मी एका संक्रांतीला घेतली होती. 5-7 वर्ष झाली त्याला. मी युट्यूबवर पण नव्हती त्यावेळेस. पहिल्या संक्रांतीला पहिल्या संक्रांतीला नाही, पहिल्यांदाच नेटची साडी पहिल्यांदाच घेतली मी. मी काय नेटच्या साड्या वापरत नाही, मी खरं सांगते. हौसने घेतली 3000ची. एकदाच फक्त घातली, एकदा का दोनदा घातली. संक्रांती दिवशी एकदा घातली आणि नंतर एकदा घातली. एकदा लग्नाला जाताना घातली होती, रेशमाच्या दाजीच्या लग्नाला, पुरुळी कांचनला. पण मम्मी बहुतेक तेव्हा तुला साडी नीट नेसता येत नव्हती नेटची, त्याच्या कारणास्तव तुला ही अक्षरशः मी त्याला ना हे कापड सुद्धा हुडकून आणलेलं बघू शकता लावायला. ट्रान्सपरंट वाटतंय म्हणून त्याला कापड हुडकून आणलं, पण शेवटी नाही मी घातली साडी. पतीने तशीच कोंबून ठेवली तिला. असू द्या, खूप छान म्हणजे साडी भारी ना ग एकदम. नवीनच आहे ती. 5-7 वर्ष झाली तिला, पण नाही असू द्या. पण मी ठेवली की नाही पती घालीन चट. असला एखादा ब्लाऊज आणायचा, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणला तरी होतं. कॉन्ट्रास्ट देख रहे हो, इंग्लिश देख रहे हो का? तुम्हालाच येतो इंग्रजी. मी येड्याचं सॉंग घेते म्हणून येडं समजत जाऊ नका मला. काय रे? ही बघा कसा बसला झेंडा. स्प्रिंग तुटली. हे तर राडा करायचं नाही. हां, लेकराने माझ्या हो का सगळं आवडू लागलं मला. काय झालं ग? दुसरं टाकाय गेलं सगळ्या राहणार काय झालं? ते काहीच गाणं आलं परत.
दोघीचं आपल्या दुसरं गाणं तयार करायचं तर दुसरंच गाणं आलं. चला